ब्रेकनंतर तुम्ही पाहत आहात मुंबई पुणे टॉप 20। सुरुवातीला रेल्वे संदर्भातली एक बातमी हाती येते। मध्य रेल्वेची वाहतूक सकाळपासून दुसऱ्यांदा खोळंबलेली आहे। खडकवली जवळ रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात आलेला होता आणि या पॉवर ब्लॉकमुळे सकाळी अनेक लोकल लेट झाल्या। विशेष म्हणजे 5:55 लोकल थांबवून 2 एक्सप्रेस गाड्या पुढे काढण्यात आल्या। त्यामुळे संतप्त प्रवाशांनी टिटवाळ्याजवळ रेल रोको केलेला आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय स्थिती आहे सध्या तिथली? सध्याची स्थिती आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो की जो काल रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता त्या पॉवर ब्लॉकमुळे आज सकाळी हे एवढं मोठं आंदोलन झालं आहे। सध्या ट्रेन ज्या आहेत त्या अजूनही खोळंबलेल्या आहेत। अनेक ट्रेन्स त्या ठिकाणी आहेत। टिटवाळ्याजवळ अनेक एक्सप्रेस गाड्या ज्या त्या देखील रखडलेल्या आहेत। ज्या आपल्या मुंबईकडून बाहेर जाणाऱ्या असतील किंवा मुंबईच्या दिशेने येणाऱ्या असेल त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या अजूनही त्या ठिकाणी रखडलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण की लोकल देखील खूप मोठ्या प्रमाणावर रखडलेले आहेत। प्रवाशांचं आंदोलन जे आहे ते लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न सध्या रेल्वे प्रशासन करते। तर देखील हा जो काल रात्रीचा जो ब्लॉक होता त्याचा बॅकलॉग कदाचित आज सकाळी झाला आणि त्याच्यामुळे आज हे सगळ्या गाड्या लेट झाल्या आणि सकाळी गाड्या लेट झाल्यामुळे लोक ही खूप नाराज होती, संतप्त झाली आणि त्यांनी आंदोलन केलं असं एकूण कारण सध्या समोर येते। त्याच्यामुळे लवकरात लवकर हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न आता रेल्वे प्रशासन करत आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर वळूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडींकडे। मुंबईतल्या विलेपार्ले भागामध्ये एका महिला डॉक्टरवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे। श्रद्धा पांचाळ असं 25 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये श्रद्धावरती बलात्कार करून तिची गळा घोटून हत्या झाल्याचं उघडकीस आलंय। श्रद्धा पांचाळ आणि कुटुंब विलेपार्लेतील लीलाबाई चाळीत राहत होतं। यापैकी तळमजल्यावरती त्यांचे आई वडील राहायचे, तर वरच्या मजल्यावरती डॉक्टर श्रद्धा पांचाळ अभ्यास करायची। मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास श्रद्धाच्या खोलीतून धूर निघू लागल्यानं ही बाब उघडकीस आली। खोलीत श्रद्धाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पायांची सूज आणि दुखण्याच्या तक्रारीनंतर काल त्यांना लीलावतीत दाखल करण्यात आलं। त्यानंतर डॉक्टरांचं एक विशेष पथक सध्या त्यांच्या प्रकृतीवरती लक्ष ठेवून आहे। 11 डिसेंबर रोजी दिलीप कुमार 94वा वाढदिवस साजरा करणार आहेत, पण त्याआधीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। भाजप सरकारनं बोरिवलीतल्या संजय गांधी नॅशनल पार्कची सीमा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घातलेला दिसतोय। कारण नॅशनल पार्कच्या सीमेपासून फक्त 100 मीटर पर्यंतचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आलाय। शनिवारी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात आदेश काढलाय। यापूर्वी राष्ट्रीय नॅशनल पार्कच्या सीमेपासून 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आला होता। या भागात खाणकाम, औद्योगिक आणि व्यावसायिक प्रकल्पांना परवानगी दिली जात नव्हती। मात्र इको सेन्सिटिव्ह झोनची सीमा आता 100 मीटरवरती आल्यानं बिल्डरांसाठी रान मोकळं झाल्याची तक्रार ऐकायला मिळतेय। मुंबई महापालिका निवडणुकांआधी मनसेला मोठं खिंडार पडलंय। मनसेच्या पालिका शिक्षक संघटनेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 1100 सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे मनसेची पालिकेतील शिक्षक सेना बरखास्त झाली आहे। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवरती हा पक्षप्रवेश पार पडला। शिवसेनेचे मंगेश सातमकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष KP नाईक, विलास क्षीरसागर, JP सिंग, प्रकाश चव्हाण, शोभा हेगडे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत काल प्रवेश केला। दरम्यान मनसेत कोणतीच कामं होत नाहीत, त्यामुळे तिथे राहण्याचा काहीच उपयोग नसल्याचा आरोप या सदस्यांनी केलाय। नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या सुट्ट्या पैशांच्या तुटवड्यावरती उपाय म्हणून नवी मुंबई पालिकेच्या 80 AC बसमध्ये स्वाईप मशीनची सुविधा देण्यात येणार आहे। तसंच बस स्थानकावरती ट्रेनप्रमाणे डिजिटल डिस्प्ले लागणार आहे। यात बस किती वेळात येणार आहे याची माहिती मिळेल। नवी मुंबईची परिवहन सेवा अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या नवीन योजना आणायला सुरुवात केली आहे। अंबरनाथ महापालिकेच्या नगररचना विभागाचा प्रमुख विद्यासागर चव्हाण ACBच्या हातावरती तुरी देऊन पसार झालाय। तक्रारदार असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडे विकास हक्क प्रमाणपत्र देण्यासाठी चव्हाण यानं 25,000ची लाच मागितली होती। यासंबंधी तक्रारदारानं मुंबई ACBकडे तक्रारही दिली। चव्हाणला पकडण्यासाठी सापळाही रचण्यात आला होता, मात्र लाच घेऊन चव्हाण पसार झाला। या प्रकरणी ACBनं अंबरनाथ पोलीस ठाण्यात चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला आहे।
भर दिवसा घरात घुसून शस्त्रांच्या धाकानं लाखोंची रोकड आणि 12 तोळे सोन्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। नवी मुंबईच्या बेलापूर सेक्टर 20 मधील गौतम जैन यांच्या बंगल्यात ही चोरी झाली। काल घरातील सदस्य काही कामानिमित्त घराबाहेर गेलेले होते, त्यावेळी 5 अज्ञात घरात घुसले आणि नोकराला बंदुकीचा धाक दाखवून किमती ऐवज लुटून नेला। यात 12 तोळे सोनं आणि 2000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स लुटण्यात आलेले आहेत। या प्रकरणी NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवी मुंबईच्या सीवूड परिसरात एकाच कुटुंबातील 10 जणांना विषबाधा झाली आहे। जेवणातून विष देऊन पतीनं माहेरच्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पत्नीनं केलाय। त्यानंतर विजय मुंढेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सीवूडच्या साई महल सोसायटीत रत्ना मनसुख आपल्या कुटुंबासोबत राहतात। त्यांच्यासोबत त्यांची विवाहित मुलगी पल्लवी मुंढेही राहते। मनसुख कुटुंब 5 तारखेला नातेवाईकांच्या विवाहानिमित्त जुन्नरला गेलेलं होतं, मात्र उशिरा घरी येऊन जेवण केल्यानंतर घरातल्या सर्व सदस्यांना उलट्या झाल्या। पालघर जिल्ह्यातील तलासरीत आदिवासी शाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी संचालकांवरती गुन्हा दाखल झालाय। फादर जेकब दिब्रिटो आणि फादर वेल्डन अशी त्यांची नावं आहेत। पोलिसांनी वेल्डनला अटक केली असून जेकब दिब्रिटो फरार असल्याची माहिती मिळतेय। चॉकलेट देण्याचा आमिष दाखवून मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप वेल्डन आणि दिब्रिटोवरती लावण्यात आलाय। या प्रकरणी चौकशी करून महिला दक्षता समितीनं अहवाल सादर केला आणि त्यानंतर दोन्ही आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापूजा आणि महायज्ञाच्या आयोजनावरून पुण्यातल्या कर्वे समाज शिक्षण संस्थेच्या नवनियुक्त व्यवस्थापन समितीवरती जोरदार टीका करण्यात आली आहे। धार्मिक विधीचं आयोजन करून व्यवस्थापन समितीनं महर्षी कर्वेंच्या विचारांना आणि तत्वांना तिलांजली दिल्याची टीका संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी केली आहे। तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं देखील समितीच्या महायज्ञाचा आणि महापूजेचा निषेध केलाय। दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असल्याचं मत व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी दिलंय। डोंबिवलीतल्या आगरी युथ फोरम तर्फे 14व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाला सुरुवात झाली आहे। माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। डोंबिवलीच्या संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात 14 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहील।